त्याची मार्क लेफ्ट हँड ओर तिकडे मार्क होतोय. चेंडू ऑन साईडला शापालून खेळतोय. चेंडूच्या मध्ये फिल्ड इथे मात्र एक धाव पूर्ण करतोय. खांबाला चेंडू लागला. इथं मात्र दुसरी धाव घातक ठरू शकत होते, पण लागलीच आपण होतं. फलंदाज हर्षद तरे आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचतोय आणि इथं मात्र एक धाव मिळते आणि जीवदान मिळतं हर्षद तरेला. तर स्ट्रायकेला फलंदाज शुभम तरे पहिल्या सामन्यात खूप चांगली फलंदाजी केली होती. आता शुभम तरे पहिला हर्षद तरे नो स्ट्राईकला. आता शुभम तरे सुभाष गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुढे ससवला. बॅटची कड घेऊन चेंडू जातोय जोपर्यंत दरम्यान सुरेख गोलंदाजी बघायला मिळते शिरडून संघाकडून. खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय आजच्या दिवसात. आपण बघितलं गौदेवी आपण बघतोय यावेळेला आई गौदेवी नितेश पाटील इलेवन शिरडून संघाने खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. सुभाष गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओर तिकडे मार्क होतोय. चेंडू पुन्हा एकदा पुढे सरसाला त्या बॅटची कड घेऊन जातोय. चेंडू यष्टीरक्षकाकडे वन बाउन्सने जातोय. सुरेख गोलंदाजी बघायला म्हणजे सुभाष पाटीलकडून अनुभव काय दाखवून देतोय. जरी फलंदाज पुढे सरसावला तरी पण आपला चेंडू बघितलं तर लाईन आणि लेंथ बघितलं तर ऑप्शनच्या बाहेर फेकतोय. पुढे गोलंदाजी मार्कवर सुभाष लेफ्ट हँड ओर तिकडे माराव करतोय. स्ट्रायकेला फलंदाज आपण बघतोय. पहिल्या सामन्याचा हिरो आपण इथं शुभम तरेला पाहू शकता. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख फटका बघायला मिळतो. 200 गॅप मधून एक कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडू सीमा पार जातोय. पहिला चौकार शुभम तरेच्या बॅट मधून. थँक्यू डीजे मास्टर. आपण पाहतोय स्पर्धा गौदेवी क्रिकेट संघ आपण बघतोय. काटे मानवली यांच्या माध्यमातून गौदेवी चषक आपण पाहतोय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस एक खूप चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय आणि ज्यांनी आम्हाला इथे समालोचनासाठी आमंत्रित केले नागराज मुंडे त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुभाष गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला शुभम तरे. हा चेंडू सुरेख फटका मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेबाजून लँड होतोय. 6 धावांसाठी गुड शॉट. थँक्यू डीजे मास्टर. कारण का आपण बघतो शुभम तरे पहिले 4 चेंडू शांत होता, पण नंतर मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय. आपण बघतोय आमच्या मंडळाचे कार्यकर्ते तर म्हणजे शरद एकनाथ पावशे, आपण बघता संजय दशरथ पावशे, बिभीषण शंकर पावशे, दशरथ लहू पावशे, जगदीश मनोहर म्हात्रे, सुदाम शेठ पावशे, त्यांच्याकडून आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय आणि जगदीश मनोहर म्हात्रे यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालंय. राम पावशे, सतीश जाधव, महेश गायकवाड नगरसेवक, संजय पाटील, आपण संतोष पाटील पावशे, स्त्री पावसे, मनोज राय, संजय सेठ गायकवाड, कैलास पावशे, रजनीश पावशेला आपण पाहू शकता. गुरुनाथ गणेश, राजाराम पावशे, पांडे सप्लायर्स. चला सामना सुरू करायचा लगेच. तसे दिनेश पावसे फ्री नेट सुद्धा आम्हाला दिलेलं आहे. क्या बात आहे. नेट बी नाही, स्पर्धा अपुरी असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतो यावेळेला पहिलं षटक, दुसरं षटक घेऊन येतोय यावेळेला वैभव पाटील येतोय. वैभव काटेमानुली एनकडून सायकल फलंदाज आपण बघतो यावेळेला हर्षद तरे. संघ नायकाला पाहू शकता यावेळेला खूप फॉर्मात असणारा संघ यावर्षी असेल संघ. हा चेंडू लेटकट खेळला. इथं मात्र चेंडू हवेत होता. पॉईंटला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल एक धाव इथं मात्र मिळते. 1ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या असेल संघाची 12 धावा आपण पाहू शकता यावेळेला. स्ट्रायकेला फलंदाज शुभम तरेला आपण पाहू शकता, ज्याने एक चौकार एक षटकार दाखवलाय. तो शुभम तरे पाहिजे कशाप्रकारे फलंदाजी करतोय. वैभव गोलंदाजी मार्कवर. शाहू पाटीलने देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा चेंडू लॉफ केलाय. चेंडू हवेत यावेळेला लॉंग नकाच्या मध्ये चेंडू पडतोय. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल भरत पाटील येते लॉंग फरून चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा आपण पाहू शकता. राऊंड विकेट मारा करतोय वैभव. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय. स्ट्रायकेला फलंदाज शुभम तरे खूप चांगलं फलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यात देखील खूप चांगलं क्रिकेट दाखवलं होतं. निहाल याच खूप चांगले क्रिकेट दाखवलंय भाल संघाकडून.
हा चेंडू शॉर्ट पेच चेंडू होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात येत नाही चेंडू आणि फलंदाज बाद होतोय, पहिला गडी बाद होतोय आणि वैभवला मिळणारी पहिली शपथता शुभम करे बॅट टू पळवली. माझी पावली शिरूरच्या पोरांना गाव देवी माझी पावली शिरूरच्या पोरांना आई गाव देवी माझी पावली शिरूरच्या पोरांना आई गाव देवी माझी पावली शिरूरच्या पोरांना. नवीन फलंदाज येतो विकी तारे, आपण बघतो विकी कडूला आपण पाहू शकता. विकी कडू खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं पहिल्या सामन्यामध्ये. वैभवला मिळणारी पहिली सफलता. वैभव गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज हर्षद तरेला आपण पाहू शकता. एक अतिशय चांगला फलंदाज नॉन स्ट्राईकला आपण विकी कडूला पाहू शकता. यावर्षी खूप चांगली कामगिरी करतो हर्षला संघ. वैभव गोलंदाजी मार्कवर लेफ्ट राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्राईक केला फलंदाज हर्षद तरेला आपण पाहू शकता. यावेळेला रिवाचा वापर, चेंडू सीमा पार, हर्षदच्या बॅट मधून एक सुरेख फटका बघायला मिळतोय. धावसंख्या चौकाराने वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण बघतोय 18 धावा, कारण रिव्हर्सचा वापर केला होता. रिव्हर्स फटका आपण नेहमी म्हणतो दुधारी तलवार, लगेच तो आबा दिले आणि या वेळेला आपण तो चौकार मिळवून देतोय या हर्षद तरेला. वैभव पुण्याचा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला म्हणतात हर्षद तरे. हा चेंडू ऑन साइडला, सुरेख फटका, चेंडू सीमा रेषेबाहेर जाऊन लँड होतोय. 6 धावांसाठी बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन म्हणून. थँक्यू डीजे मास्टर. सुरेख फलंदाजी करतोय आता मात्र हर्षद तरे. पहिल्या सामन्यात जास्त काय करू शकला नव्हता आपल्या संघासाठी, पण आता मात्र संधी मिळाले ते संधीचं सोनं करतोय. इथं मात्र हर्षद तरे आपण बघितले तर आक्रमण करतोय आता मात्र वैभव पाटीलच्या गोलंदाजीवर. वैभव गोलंदाजी मार्कवर खडी गोलू आपण बघतोय काठीमांडवली एणकडून लेफ्ट हँड राऊंड तिकडे मार्क होतो. स्ट्राईक केला फलंदाज आपण बघतोय हर्षद तरे. पुढे चालू आहे लो फुल टॉस चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाहीये. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 24 धावा. तसेच आपण पाहिले तर आमचे ज्यांनी आम्हाला सहकार्य म्हणजे आमचे सहकारी सुभाष सिंग आपण पाहू शकता, लालचंद पावशे, शनी पावशे, सागर पावशे, गोविंद पावशे, संजय सिंग, संगीत गायकवाड आपण बघतो, राज त्रिवेदी ज्यांच्याकडून आम्हाला बाईक मिळाले, बबन पावशे ज्यांच्याकडून आम्हाला JCP ची सेवा मिळालेली आहे, आपण बघतो फ्री सेवा मिळाली, हिरामण म्हात्रे आपण बघतो डंपर सेवा मिळालेली आणि पाण्याची ज्यांनी व्यवस्था केली तुषार काळे, जितू पावशे, रमेश मडवी, मच्छिंद्र वाईले, विश्वास म्हात्रे, दिनेश पावसे यांच्याकडून आपल्याला फ्री नेट मिळाला आहे. या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. कारण त्यांच्या विनयी स्पर्धा अपुरे त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं आहे. थँक्यू डीजे मास्टर. नितीन कारण उद्या आपण बघतो 10 तारीख उद्या आपल्याला कल्याण डोंबिवली तिरुपती दिग्गज संघ खेळताना दिसणार आहे. उद्याचा पहिला सामना असणार जय हनुमान निलजे विपक्ष आपण बघतोय जरीबरी क्रिकेट संघ तिसगाव, नवीन 11 तिसगावमध्ये सामना असणार आहे. म्हणजे चॅम्पियन संघ स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाचा 2016 आपण बघतोय 17चा. तर उत्तर शिव विपक्ष आपण सामना दातिवली पाहणार, सागाव विपक्ष काटई, खंबालपाडा विपक्ष आपण आज दे सामना होता. नितीन बिग फाईट सामना असणार आहे. एक बाजूला केशव काळे आणि कंपनी, दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय जितू शिल्लर आणि कंपनी. तर गोलंदाजी मार्कवर येतो इथं मात्र नवीन गोलंदाज विवेक. फुल टॉस चेंडू लॉफ केला, चेंडूला
चेंडू सुरेख फलंदाजी विकी कडून षटकाराने सुरुवात केली जाते आपल्या डावासाठी. थँक्यू डीजे मास्टर. षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात 30 धावा आपण पाहू शकता. विवेक हा चेंडू पुण्यात ऑफ केलाय. चेंडू मिस टाइम आहे. यावेळेला मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवेत आणि फलंदाज बाद देतोय. बिग विकेट विकी कडू बॅक टू पवेलियन. आईचा शृंगार भारी हिरव्या साडीनं चोलीचा हातानं त्रिशूल भाला रक्षण करते गावाचा. हे आईचा शृंगार भारी हिरव्या साडीनं चोलीचा हातानं त्रिशूल भाला. थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज येतोय आपण पाहिलं यावेळेला. थँक्यू डीजे मास्टर. नाही बॉल बॅट्समन राहुल दुर्गेला आपण पाहू शकता. सायकेला फलंदाज आपण हर्षद तरेला पाहू शकता. हा चेंडू लॉक केलाय. लॉंग आमच्या आपण समालोचन कक्षामधून लँड होतो चेंडू. 6 धावांसाठी गुड शॉट. हनुमान जोशी आणि राहुल मडवी यांना विनंती करतो या मंचावर आपलं सहर्ष स्वागत असणार या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरेख फलंदाजी करतोय आपण आता हर्षद तरे. संघ नायक इथं मात्र कॅप्टन इनिंग खेळताना दिसतोय. विवेक गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुण्यात आला. कक्षामध्ये जाऊन लँड होतोय. 7 धावांसाठी गुड शॉट. सलग 2 षटकार दाखवतोय हर्षद तारे. आक्रमक फलंदाजी करतोय. ताबडतोब फलंदाजी करतोय. ताकदीने प्रहार करतोय. आमच्या समालोचक कक्षा आपण बघितले तर मागे जाऊन शेड्यूल लँड होतोय. सुरेख फलंदाजी बघायला मिळते. ताकदीने प्रहार. टायमिंग पण खूप सुरेख बघायला मिळते. तसेच रमेश मडवी यांना विनंती करतो या मंचावर आपला सहर्ष स्वागत असणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून. विवेक वरती हल्ला चढवलाय आता आपण हर्षद तारेने. विवेक आता मात्र गोलंदाजीचा एंड बदलतोय. राईट राऊंड देखील मारा करतोय. हा चेंडू बॅकवर्ड गेले ते स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय. अपील होतं इथं मात्र पंचपत्र कोणत्याची खूण करत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या धावफलकात 42 धावा आपण पाहू शकता. या संघाने आपण बघितले तर 88 धावा सुद्धा कुठल्या होत्या पहिल्या सामन्यात. तो संघात मात्र पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करताना विवेक गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू हुक केलाय. चेंडूला चेंडू गेला या वेळेला लॉंग लेटरिजन मध्ये. चेंडू सीमा पार जातो का पाहायचंय आणि चेंडू सीमा पार जातोय. हर्षदच्या बॅटमधून अजून एक दणदणीत चौकार बघायला भेटतोय. षटक संपतोय. षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या पाहतो आपण वेळेला. आपण पाहू शकता या चौकाराने 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा आपण पाहू शकता. नितीन यावेळेला सुरेख फलंदाजी केली. 15.33 सरांनी धावा कुठल्या आहेत पाहिजे. आता अंतिम षटक शिरडून संघाकडून कोण फेकतोय इथं मात्र.
काहीच नाही दिसत. वरती बांधलं तर दोन. शाल टाक ना मग. हा मी तेच बोललो, मग आपल्याला नको आहे, पण आपल्याला चेंडू नाही दिसत नाही ना. चला अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येतं यावेळेला. तकदीर येतोय. तकदीर गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केलं म्हणत राहुल. यावेळेला बॅक पुढे चेंडूला स्क्वेअर कट केलंय. चेंडू हवे ते यावेळेला फलंदाज बाद होतोय. तकदीरला मिळणारी पहिली सफलता. राहुल दुर्गे बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे मास्टर. शरद पावशे साहेबांचा इथं आगमन होतं. आमच्या जगतमध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. गणेश पावसेने यांना विनंती करतो या मंचावर आपल्या सरचे स्वागत असणारे नवीन फलंदाज येतो विवेक तरे. हर्षद तरे वैयक्तिक 28 धावांना खेळतोय. संगणक आपण बघितलं तर यावेळेला खरं का पंचांची काहीतरी बातचीत करतोय. तकदीर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं आपण बघतोय वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक करतोय. शेवटचं षटक. हा चेंडू शप्पल होऊन ऑन साइडला बिरकावून देतोय. आणखीन एक सुरेख फटका लॉंग लेग रिजन मध्ये. चेंडू सीमा पार. थँक्यू मास्टर. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 50 धावा. शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे. चेंडू बाकेत अजूनही आपण पाहिले या षटकातील 4 चेंडू बाकेत. हर्षद तरे सुरेख फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी उपयुक्त 32 धावा कुठतो आतापर्यंत. हा चेंडू पुन्हा एकदा रिवर्सचा वापर. वन बाउंड चेंडू सीमा पार. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू जातोय. तकदीर यावेळेला चेंडू सोडून देतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 55 धावा आपण पाहू शकता. 3 गडी बाद 55 धावा. आज खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय अशेले संघाने. तकदीर त्वरशत चेंडू पुन्हा एकदा पंच वाईड चिखून करताय. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावर आपण बघितलं 56 धावा. तकदीर त्वरशद पुन्हा चेंडू ऑन साइडला. चेंडू जातोय स्क्वेअर रिजन मध्ये. 2 षटकच्या गॅप मधून चेंडू सीमा पार जातो. खूप चांगली फलंदाजी बघायला मिळतोय हर्षद तरेकडून. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 60 धावा. धावसंख्या धावफलकात आपण 60 धावा पाहू शकता. तकदीर गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतोय. चेंडू आपण बघतो थोडासा टेकअप होतो यावेळेला. कारण का आपण बघतो शफल होऊन ऑन साइडला स्क्वेअरच्या डोक्यावरनं चेंडूला काढायचा होता. निर्धाव चेंडूची समाप्ती ते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 60 धावा आपण पाहू शकता. हर्षद फलंदाजी करतोय. आपल्या संघाने खूप चांगली फलंदाजी करतोय. हा चेंडू ऑन साइडला बिरकावून देतोय. खूप लांब जाऊन चेंडू विसावतोय यावेळेला. मिड विकेट सीमेरेषेच्या बाहेर जाऊन चेंडू विसावतोय. 6 धाव्यांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 66 धावा. गोमंदमाई शिकलेली नव्हती का? गोमंदमाई अडाणी होती का? गोमंदमाई शिकलेली नव्हती का? गोमंदमाई अडाणी होती का?
काय सांगू अनिमेष काय सांगू रूपेश न मंदमाई शिकलेली नव्हती Thank you, DJ Master. मंदविना चला चेंडू फेकायचे लगेच 66 धावा झाल्या 67 धावाचं लक्ष 16.75 सरांनी इथं मात्र धावा कुटाव्या लागणार त्यामुळे शिरडून संघाला हर्षदसाठी टाळ्या होऊन जाते 15 चेंडू 46 धावा कुठलेत आपल्या संघाला मजबूत देण्याचं काम केले 5 चौकार 7 षटकार आपण पाहू शकता यावेळेला सामना आपण सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा ऐकणार नितीन काढणार तत्पूर्वी डीजे एक संधी देणार डीजे जरा सरकून बसा की नीट हाडा चोळीत चाललंय कुठं जरा सरकून बसा की नीट हात चोळीत चाललंय कुठं वळखीन वळख तुम्हीच काढली मुद्द्यात बोलून थेट वळखीन वळख तुम्हीच काढली मुद्द्यात बोलून थेट आवा जरा सरकून बसा की नीट हात चोळीत चाललंय कुठं जरा सरकून बसा की नीट हात चोळीत चाललंय कुठं थँक्यू सो मच बाळू पाटील तर 67 धावांचं लक्ष ते म्हणजे गावदेवी शिर्डी संघासमोर 16.75च्या सरासरीने धावा इथे कुटायच्या आहेत आणि यातून जो संघ जिंकेल तो संघ भाल संघावर फाईट करेल तिसऱ्या फेरीमध्ये तर सोमनाथ राणे आपण सज्ज राहायचे नाणेफेकीसाठी आणि यानंतर यातून जो संघ जिंकेल तो संघ तुमच्या संघावर फाईट करेल तिसऱ्या फेरीत सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर विश्वनाथ पाटील यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक शिर्डून संघासाठी विवेकसाठी हे पारितोषिक आहे मात्र पहिला चेंडू ऑप्स्टमच्या खूपच बाहेर होता पंच रमेश मात्र आम्हाला वाईट चिखून करतायत चेंडूची लाईन बघितली ऑप्स्टमच्या खूपच बाहेर चेंडू होता सलामीची जोडी आपण बघतोय तकदीर पाटील स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला विवेक पाटील विवेक पाटीलने या स्पर्धेतील पहिला अर्धशतक ठोकलंय तर विवेक पाटील 9 सेकंडला अवीस मात्र अपील केलं जातंय फलंदाज बाद पहिला झटका शिर्डून संघाला 0 या संकेती फलंदाज बाद होतोय आणि 1 या धावसंख्येत पहिला झटका बसतोय तकदीरच्या स्वरूपात नितेश पाटील 11 गावदेवी शिर्डून संघ आपण बघतोय एका बाजूला नितेश पाटील या नावाने हा संघ खेळतोय मात्र पहिला सामना अप्रतिम कामगिरी केली मात्र या सामन्यात सुभाषने अप्रतिम गोलंदाजी दाखवली होती मात्र त्यानंतर फारशी चांगली गोलंदाजी झाली नाही शिर्डून संघाची 50 ते 45 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करायचा 67 धावांचा पाठलाग करत असताना बाळू पाटील क्रिकेटमध्ये किती धावा चेस होत आहेत किती कमी धावांमध्ये सुद्धा सामने जिंकताना बघितले जास्त धावा सुद्धा चेस होताना आम्ही बघितलेत या मैदानामध्ये सुद्धा काल 80 धावा चेस होताना बघितले आहेत बंटी यावेळेस मात्र मोठा फटका मिडॉपच्या डोक्यावर तर गोलंदाज बंटी तरेच्या चेंडूवरती मोठा फटका आलाय आशिष पाटीलच्या बॅट मधनं चौकार येतोय 67 धावांचं लक्ष धावा चेस करू शकतो शेड्यूल संघामध्ये तेवढी क्षमता आहे मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल मात्र ऑप्स्टमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करते धावसंख्या 1 ने वाढते धावपलका धावा लागतात त्या 6 धावा बंटी राईट ओव्हर द विकेट
यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, एज लागते, यष्टिरक्षक कधी चूक करत नाहीये, फलंदाज बाद. अजून एक यश संपादन बंटी तरेला. आईचा शृंगार भारी हिरव्या साडीनं चोलीचा हातानं त्रिशूल भाला रक्षण करते गावाचा. हे आईचा शृंगार भारी हिरव्या साडीनं चोलीचा हाताने त्रिशूल भाला रक्षण करते गावाचा. आई तुझा उपवास करताव मी मंगळवाराच्या दिवसाला. धन्यवाद डीजे मास्टर भरत पाटील येतात मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती. खरी धावांचं डोंगर आहे आणि धावांचा पाठलाग करा थोडीशी घाई करावीच लागणार आहे आणि ती घाई सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. नितेश पाटील 11 शिर्डून संघाची प्रयत्न सुरू आहेत मैदानाच्या आतमध्ये. वेगकडे अजूनही स्ट्राईक आली नाहीये. यावेळेस मात्र मोठा फटका मिडावच्या डोक्यावरनं मात्र क्षेत्ररक्षक आलेत 18 लॉंग ऑन रिजन मध्ये. एकच धाव मिळेल बघा किती चांगलं क्षेत्ररक्षण होतं आशिरी संघाचं. आणि ऑन द स्टंप फेकी एकने धावसंख्या वाढते, धावपळ का धावा लागतात त्या 7 धावा. आपण बघतोय धावपलकावरती. स्वतः मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरनं. 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 1 to go. 9 धावा आपण बघतोय. घडी बाद झाले ते 2 धावा लागल्या त्या 9. नितेश 11 शिर्डून संघाच्या 67 धावांचा पाठलाग करत असताना बंटी तरेच्या षटकातील शेवटचा चेंडू, पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मात्र कार्पेटच्या माध्यमातून बॅक स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडू सीमा पार फरार, चौकार, षटक समाप्त. पावली शिडूच्या पोराना गावदेवी माझी, पावली शिडूच्या पोराना. आई गावदेवी माझी पावली शिरडूनच्या पोरांना, आई गावदेवी माझी पावली शिरडूनच्या पोरांना. मास्टर पहिल्या षटकात 13 धावा येत आहेत. ही स्पर्धा आपण बघतोय आई गावदेवी क्रिकेट संघ काठी मानेवली आयोजित गावदेवी चषक 2018. आता पहिल्या षटकाचा खेळ संपला, दाबलकर धावा लागल्यात. नितेश 11 शिर्डून संघाच्या 13 धावा दाबलकर लागल्यात. शिर्डून म्हटलं की आपण ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात ग्रामीण क्रिकेटच्या स्पर्धा जेव्हा सुरू होतात तेव्हा सर्वात पहिली स्पर्धा शिर्डूनच्या मैदानामध्ये होते. त्यानंतर बऱ्याचशा स्पर्धा सुरू होतात. खऱ्या अर्थाने दरवर्षी पहिली स्पर्धा आम्ही बघतो शिर्डूनच्या मैदानामध्ये. 18 चेंडू 54 धावांची गरज आहे. दुसरं षटक गोलंदाज मयूर तरे काटे मानेवली यांकडनं. मात्र भरत पाटीलच्या बॅट मधनं मोठा फटका होता, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक जेल खाली आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज दिनेश येत आहेत. भरत पाटील यांचा फटका चांगला होता, मात्र हवेचा वेग आपण बघितलं तर नक्कीच असं वाटलं षटकार जाईल, मात्र षटकार जात नाहीये. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडने आपण बघतोय हवा आहे त्या थोडीशी अजूनही ताकद लावावी लागेल. नवीन फलंदाज दिनेश मात्र येत आहेत. मात्र चांगला फटका, मात्र क्षेत्ररक्षक जेल खाली, फलंदाज बाद, बिग विकेट. वेग पाटीलची खेळी संपुष्टात.
हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज मयूर तरे. 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद केलेत मयूर तरे. आपण बघतोय कमी वयाचा खेळाडू. आता गोलंदाजी खूप चांगली दाखवली. पहिल्या चेंडूवरती भरत पाटीलला बाद केलं, दुसऱ्या चेंडूवरती विवेक पाटीलला बाद केलं, ज्या विवेक पाटीलने या स्पर्धेतला पहिलं अर्धशतक ठोकलंय. मात्र पंच वाईटची खून करतायत. 1 धाव धावा लागतायत त्या 14 धावा. 67 धावांचा पाठलाग करत असताना यातून जो संघ जिंकेल तो संघ भाल संघावर तिसऱ्या फेरीत फाईट करेल क्वार्टर फायनल मध्ये. मात्र फुलटॉस चेंडू आणि चेंडू सीमा पलीकडं षटकार. पावली शेडूच्या पोराना गावदेवी माझी, पावली शेडूच्या पोराना. षटकार आहे षटकार. पावली शिरडूनच्या पोरांना आई गावदेवी माझी, पावली शिरडूनच्या पोरांना. षटकार आहे. धावपरकर धाव लागतात ते 20. 2 चेंडू मध्ये 2 विकेट गेल्यानंतर तिसरा चेंडू स्वेअर फेकला होता, मात्र त्यानंतर तिसरा चेंडू पुन्हा टाकावा लागला. तर 20 धावा धावपरकर लागतायत. धावपरकर लागल्यात बाळू पाटील. 67 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. एष्ट्या उद्ध्वस्त, मैथली दांडी गुल होते, फलंदाज बाद. बाळू पाटील आपण बघितलं तर बेल्स बघा किती लांब आली आहे बेल्स. धन्यवाद डीजे मास्टर. नवीन फलंदाज आकाश येतो. भाऊ बेल्स आपण बघितलं आपल्या बाईकच्या समोर एवढ्या लांब आली होती बाईक, इथे वेगाने चेंडू टाकला होता फलंदाज मयूर तरेने. मयूरची हॅट्रिक पूर्ण झाली नाही, मात्र ओव्हर हॅट्रिक पूर्ण केले. मयूरचं कौतुक करेल मी. मयूर तरे चांगली गोलंदाजी करतोय आशिले संघाकडनं. मानेरे सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी 88 धावा ठोकल्या या षटकात. या सामन्यात 66 धावा ठोकल्या आहेत. यावेळेस मात्र चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरनं आलेत आणि चेंडू हातात विसरत नाहीये आणि झेल जमिनीला दार होतोय. 2 धावा मिळतील. 1 to go. धापलकर धावा लागतात त्या 22 धावा धापलकर लागल्यात. लॉस ऑफ 5 गडी बाद. 22 अशी धावसंख्या शिर्डून संघाची. कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तो वडवली बस संघाने गावदेवी वसार संघाला तिसऱ्या फेरीत पराभूत केलं क्वार्टर फायनल मध्ये. मात्र चेंडू फक्त दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार, चौकार. आई गावदेवी माझी, पावली शेडूच्या पोराना गावदेवी माझी, पावली शेडूच्या पोराना. आई गावदेवी माझी, पावली शिरडूनच्या पोरांना आई गावदेवी माझी, पावली शिरडूनच्या पोरांना.
धन्यवाद डीजे मास्टर. तर पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 13 धावा, 2 षटकात 26 धावा, येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 41 धावांची गरज नितेश 11 शिरडून या संघाला. तर गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज राहुल. बघा राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं वैयक्तिक पहिलं बस संघाचं 30चं षटक घेत आशेले संघाकडनं. एका बाजूला आशेले संघ, दुसऱ्या बाजूला नितेश 11 शिरडून संघ. अप्रतिम स्पर्धा पार पडली होती. शिरडून चषक एका षटकामध्ये 30 धावांची गरज होती. अंतिम सामन्यामध्ये मेगा फायनल सामन्यामध्ये जेतू 11 नांदिवली संघाने 30 धावा ठोकल्या होत्या प्रशांत म्हात्रेने. यावेळेस मात्र क्रॉस लाईन घेऊन करताय. चेंडू विरकावून दिलाय लॉंग लेग रिझन मधनं. चेंडू सीमा पार चौकार. पिपलाच्या झाडाखाली आन मांडीला ते आशीर्वाद ग आई तुझ्या भोळ्या भक्ताला. आई पिपलाच्या झाडाखाली आन मांडीला ते धावसंख्या वाढते. धावा करावं लागतात 30. 11 चेंडू आणि 37 धावांची गरज. 11 चेंडू 37 धावा. ऑप्शनच्या बाहेर पंच वाईट जिंकून करते. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या धावा करावं लागते ती 31. 11 चेंडू शिल्लक आहे. 36 धावांची अजूनही गरज आहे. एकच चेंडू झालेला आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावांची गरज आहे. या स्पर्धेत आम्हाला टी शर्ट लावले ते म्हणजे शरद सौजन्य शरद एकनाथ पावशे माजी नगरसेवक, त्यानंतर संजय दशरथ पावशे शिवसेना शाखा प्रमुख. सर्व मान्यवरांचा आम्ही आभार मानतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलंय. राहुल थोडासा दबाव दिसतोय राहुल वरती. स्टार्टिंगला सुशांत आहे त्यामुळे राहुल वरती थोडासा दबाव असेल. राहुललाही माहिती आहे सुशांत एक चांगला फलंदाज आहे. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. 11 चेंडू 36 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये कोणतेही लक्ष सोपं नाहीये, कोणतेही लक्ष कठीण नाहीये. फक्त आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि चेंडू हवेत आहे. मात्र चेंडू नो मॅच मध्ये पडतो. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा मिळत आहे सुशांतला. समीकरण बदलते. 2 धावा का धावा लागतात त्या 33-34 धावांची अजूनही गरज आहे. येणारे 10 चेंडू आणि 34 धावांची गरज. दहा चेंडू आणि 34 धावांची गरज. गोलंदाज राहुल. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं राईट टर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र पंच वाईट चिकून करतायत. फलंदाज बाद डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. खराब चेंडू होता मात्र फलंदाज धावचित नंतर नवीन फलंदाज वैभव येतोय. वैभव पाटील. 33 धावांची अजून गरज आहे. 10 चेंडू 33 धावांची गरज आहे. राहुल. यावेळेस मात्र ऑप्शनच्या खूप असा बाहेर चेंडू होता. बिरकावून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग पॉइंट रिझर्व मधनं चेंडू सीमा पार चौकार. DJ Sagar in the mix.
येणारे 9 चेंडू 29 धावांची अजून गरज आहे. 9 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. सुशांतच्या बॅट मधनं 2 चौकार आलेत. सुशांत वैयक्तिक 10 धावांची घेतोय आणि संघाला गरज आहे 9 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. इथून 2 फटके आले तर बाळू पाटील कमबॅक करू शकतो. तो म्हणजे नितेश 11 शेड्यूल संघ थोडस कानमंत्र दिलं जाते राहुलला, कारण की राहुलने थोडीशी खराब गोलंदाजी दाखवली आतापर्यंत. चला जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला लगेच सुरू करायचंय. मात्र कार्पेट लॉंग ऑन खोदू काढतोय चेंडू. क्षेत्ररक्षक येईल, एकच धाव मिळेल. चेंडू शिल्लक आहेत 8 धावांची गरज आहे. 28 धावपलकर धावा लागल्यात 39. 28 धावांची अजून गरज आहे. वैभव पाटील येत आहे स्ट्राईक एंडला. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 धावांची गरज आहे. 8-28 चं समीकरण आहे. त्यावेळेस मात्र मोठा फटका वैभवच्या बॅट मधनं, मात्र मिस्टार्मिंग स्ट्रोक फलंदाज तर 7 चेंडू आणि 28 धावांची गरज. नवीन फलंदाज नितीन 9व्या क्रमांकावरती. 28 धावा कंपल्सरी करायचे आहेत. स्ट्राईक फलंदाज सुशांत, गोलंदाज राहुल. मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू किंवा कडतो चेंडू ट्रॅव्हल लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. फक्त सिंगल. येणारे 6 चेंडू आणि 27 धावांची गरज शिडून संघाला. नितेश 11 डीजे. डीजे गोमाकाना पाटील यांच्या स्मरणार्थ सलग 3 चौकारांना 1,500 रुपये पारितोषिक आणि सलग 3 षटकार मारले तर 1,500 रुपये पारितोषिक आहे शिडून संघासाठी. गोलंदाज गणेश कडू आणि यावेळेस मात्र पहिलाच रिवर्सचा वापर आणि चेंडू सीमापार चौकार. धन्यवाद डीजे. सुशांत अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. गोलंदाज गणेश कडू काटेमानी लेन कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चिटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. लाईव्ह टेलिकास्ट युट्यूब वर ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकाल. यावेळेस मात्र क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. येणारे 4 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. इथून 4 षटकार मारावेच लागतील सुशांतला तर सामना जिंकू शकेल नितेश 11 शेड्यूल संघ. आजच्या दिवसात चांगली कामगिरी दाखवली शेड्यूल संघाने. विशेष करून या सामन्यामध्ये सुभाष पाटीलने अप्रतिम गोलंदाजी केली. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे ते चूक होणार नाहीये. फलंदाज बाद 8वा
मास्टर सुभाष पाटील येतात, मात्र आता फक्त ऑफचे उरले 3 चेंडू आणि 23 धावांची गरज. एखादा चमत्कार सामना जिंकून देऊ शकतो तो म्हणजे नितेश 11 शेड्यूल संघाला. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज गणेश कडू. काटे मानलेले यांकडनं राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावर दणदणीत षटकार. लोक जमतन सारी आई तुझे ग आरतीला. आई गाऊ देवी माझी पावली शिडूच्या पोराना. गाऊ देवी माझी पावली शिडूच्या पोराना. आई गाऊ देवी. धन्यवाद डीजे. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. नक्कीच जर 2 अजून षटकार मारले तर नक्कीच 1,500 रुपये पारितोषिक आहे. आता चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. डॉट चेंडू. आता मात्र 1 चेंडू आणि 17 धावांची गरज. फक्त आता औपचारिक उरली. सामना किती धावेने गमावतोय शेडून संघ हे उरली आहे. फाईट आपण बघू शकाल. यानंतर बिग फाईट सामना असेल. आश्चर्य वर्सेस भाल असा बिग फाईट सामना असेल. सुपर 8 चा सामना असेल. क्वार्टर फायनलचा सामना असेल. तर सामना इथे जिंकलाय. सेकंड करायचे शेड्यूल संघ लाईनअप करून आपण शुभेच्छा द्यायचे त्या आशेली संघाला. आशेली संघ आपण लाईनअप करून यायचे मैदानाच्या बाहेर लवकर. तर हर्षद तरे यायचे मॅन ऑफ द मॅच, ज्याने 15 चेंडू कुठले आहेत. हर्षद तरे मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा.